नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला खूप ब्लाऊजच्या डिझाईन्स वगैरे दाखवल्या, पण मी आता तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊजचा कोर्स शिकवणार आहे। तो पण फॅशन डिझायनरचा, पण माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने। तर तुम्हाला जर तो शिकायचा असेल तर नक्की आजपासूनच स्टार्ट करा। मी चालू केलं आहे आजपासून। तर पहिलं बेसिक ॲडव्हान्समध्ये कसं असतं, पहिलं असतं आपलं स्वतःचं माप घ्यायचं। आपण कधी पण ब्लाऊज शिवताना पहिलं स्वतःचं ब्लाऊज शिवून बघायचं आणि मग कस्टमरचं किंवा आपल्या घरातील एखाद्या मेंबरचं ब्लाऊज घ्यायचं। तर पहिलं आपल्याला टेपची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मग आपण कुठल्याही ब्लाऊजचं माप घेऊ शकतो। तर आता हा टेप इंची टेप आहे। तर ह्या इंची टेपमध्ये याला काय म्हणतात, 1 इंच म्हणतात। आता मी तुमच्या बाजूने करून दाखवते। याला काय म्हणतात, इथपर्यंत एवढं जो पार्ट असेल याला म्हणायचं 1 इंच। आणि आता यामध्ये किती लाईन्स आहेत, 1 आणि 2, ही थोडीशी मोठी लाईन्स आहे। तर यानंतर या लाईनमध्ये याला 15 इंच म्हणजे सव्वा म्हणतात। आपण कसं म्हणतो, समजा एकाचे 4 भाग असतात। हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग आणि हा पाचवा भाग, चौथा भाग। तर हे असे 4 भाग असतात याच्यामध्ये। तर या 4 मध्ये हा किती, सव्वा, हा 1.5, हा पाऊण आणि हा 2। तर एवढा टेपमध्ये इंच आहे। आता याला म्हणायचं 1 इंच, याला म्हणायचं 2 इंच। आता हे पूर्ण, आता हे 2च्या नंतर इथपर्यंत जर आलं तर याला म्हणायचं 2.5 इंच, किंवा इथपर्यंत जर आलं तर याला म्हणायचं 2.25 इंच, आणि इथपर्यंत जर आलं तर याला म्हणायचं 2.25 इंच। तर पूर्ण टेपची माहिती अशी आहे। माप घेताना कधी पण टेप असा व्यवस्थित ठेवायचा। तर आता आपण पहिलं माप घ्यायचं, स्वतःचं माप घ्यायचं शिकणार आहोत। पहिलं माप कोणतं पाहिजे आपल्याला, शोल्डरचं माप पाहिजे। तर शोल्डरचं माप कसं घ्यायचं, यापासून इथपर्यंत जो आपला हा भाग तयार होतो आणि इथपासून हा भाग जो आपला तयार होतो, याच्यामध्ये जो डिफरन्स येतो, जो अंतर येतो, त्याला म्हणतात शोल्डर। तर हा टेप असा ठेवून स्वतःचं माप करताना हा बरोबर इथं ठेवायचा शोल्डरवर, जिथून इथून सुरुवात होते तिथपर्यंत ठेवायचा, आणि हा इथपर्यंत जो हे होतं तिथपर्यंत ठेवायचा। तर स्वतःचं माप असं घ्यायचं। समजा आपण पाठीमागच्या बाजूने माप घेतोय, तर हे इथं पण आलं नाही पाहिजे, असं नाही आलं पाहिजे, किंवा असं पण नाही आलं पाहिजे। बरोबर हे शोल्डर टू शोल्डर माप बरोबर हे पद्धतीने माप घेता आलं पाहिजे आपल्याला। तर आता माझं तयार शोल्डरचं माप किती आलंय, 14.5 इंच। तर या पद्धतीने बरोबर आपला जो आर्महोल असतो, या आर्महोलच्या बाजूने माप घ्यायचं असतं। आणि आता आपण दुसरं महत्त्वाचं माप कोणतं घेणार, उंचीचं माप। तर हा टेप असा इथं ठेवायचा आणि आपल्याला असं माप घ्यायचं उंचीचं, स्वतःचं माप घेताना। हा टेप असा पण नाही ठेवायचा, असा पण नाही ठेवायचा, बरोबर सेंटरला, शोल्डरच्या सेंटरला ठेवून बरोबर असं माप घ्यायचं। तर हा आपल्याला इथपासून आपल्या आतमध्ये छातीचा जो भाग आतमध्ये जातो तिथं असा टेप घ्यायचा असतो। इथपर्यंत आपली कटोरी, किंवा आपल्याला प्रिन्स कट शिवायचं आहे, किंवा आपल्याला कुठलंही माप घ्यायचं आहे, ते इथपर्यंत आलं पाहिजे। आणि इथून 2 इंच खाली घेतलं पाहिजे, 2 किंवा 1.5 इंच। हे 2 किंवा 1.5 इंच खाली का घ्यायचं, ज्यावेळेस आपण असं वरती हात करतो त्यावेळेस हा भाग आपला वरती उचलला गेला नाही पाहिजे, किंवा ताणल्यासारखा वाटला नाही पाहिजे। त्यामुळे हे माप घेताना आपण हात भागात मध्ये घेऊन त्याच्या खाली 2 किंवा 1.5 इंच घ्यायचं असतं। आणि नंतर आपल्याला कमरेचं माप कुठं घ्यायचं, इथून जी आपलं सुरुवात झाली, आता आपण असं केलं आणि आपल्याला इथपर्यंत घ्यायचंय। तर आपण 15 इंचचं ब्लाऊज घेणार आहोत तयार शिवून। तर ज्या ठिकाणी आपलं 15 इंच आलंय त्याच ठिकाणी कमरेचं माप घ्यायचं आपलं। तर या ठिकाणी, त्या ठिकाणी आपलं कमरेचं माप आलंय 34 इंच। म्हणजे आपला जो या ठिकाणी आपण मोजलेलं आहे बरोबर त्याच ठिकाणी घ्यायचं, म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट असतं। आणि आता आपण घेणार चेस्टचं माप, म्हणजे छातीचं माप। तर छातीचं माप आपण शक्यतो आपण सगळे काय करतो, या ठिकाणी घेतो। या ठिकाणी माप घेतल्यामुळे एक तर या ठिकाणी चुन्या पडतात, किंवा या ठिकाणी ब्लाऊज ओढल्यासारखं होतं। तर माप घेताना कसं घ्यायचं, बरोबर फुल बसच्या ठिकाणी माप घ्यायचं आपण कधी पण। या ठिकाणी सेंटरला माप घ्यायचं। या ठिकाणी माप घेतलं तर चुकतं, या ठिकाणी थोडंसं खालीवर झालं तरी चुकतं। तर बरोबर सेंटरला घ्यायचं। सेंटरला किती येतं आपलं, बरोबर 38 इंच येतं। तर या ठिकाणी सेंटरला माप घ्यायचं। त्यानंतर आता जर आपल्याला इच्छा असेल तर आपण अपेक्स टू अपेक्स घ्यायचं, नाही घेतलं तरी पण चालतं, इतकं डीपमध्ये जाण्याची पण गरज नाही। आणि हे माप घेतानाच आपण गळ्याचं माप पण घ्यायचं। आपला गळा कुठपर्यंत पाहिजे, तर इथपर्यंत गळा हवा आहे। तर आपला इथपर्यंत किती येतोय, 8चा गळा येतोय। असं माप ठेवायचं नाही, असं ठेवायचं नाही, काहीच ठेवायचं नाही। बरोबर असं शोल्डरवर माप टेप ठेवायचा, आणि या ठिकाणाहून आपल्याला जिथपर्यंत पाहिजे तर इथपर्यंत आपलं गळ्याचं माप असू शकते। तर सगळ्यांचं असतं, माझं पण इथपर्यंतच आहे। आपल्याला जर पाठीच्या गळ्याचं माप घ्यायचं असेल तर आपण ते अंदाजे घेऊ शकतो। आता आपण पाठीचा भाग घेणार आहोत। आपली पाठीची उंची किती घ्यायची, तर या ठिकाणी असा टेप ठेवायचा, किंवा कोणाला तरी घ्यायला लावायचं आपल्याकडे घरात जर मेंबर असेल तर। या ठिकाणी ठेवलं
तर आपल्याला ब्लाऊज किती उंचीचं पाहिजे पाठीमागच्या बाजूने बरोबर करून घ्यायचं आणि त्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे इथं शोल्डरवर बरोबर ठेवून असं माप घ्यायचं. तर या ठिकाणी आपलं 14.5 आलं आहे. तर फ्रंटचा भाग आला आपला 15 इंच आणि बॅकचा भाग आला आहे 14.5 इंच. तर दोन्ही पण अर्धा इंचाचाच फरक आहे. आपण सेम पण करू शकतो किंवा कमी जास्त पण करू शकतो. ज्यावेळेस आपण कटिंग करणार आहोत त्यावेळेस आपल्या हे लक्षात येईल. तर एवढे माप महत्त्वाचे असतात. त्यानंतर असतं कोणतं आपलं स्लीवचं माप. आपल्याला स्लीव्ज किती पाहिजे तर या ठिकाणी असा टेप ठेवायचा. आपल्याला जर लॉंग स्लीव्ज पाहिजे असेल तर या ठिकाणी असं करून घ्यायचं. बरोबर टेप सरळ. आपल्याला किती स्लीव्ज पाहिजे लॉंग स्लीव्ज घ्यायची असेल तर या ठिकाणी येते आपली 10.5. आणि आपल्याला जर शॉर्ट स्लीव्ज ठेवायचे असेल तर स्वतःचे माप स्वतः अगोदर आपण कन्फ्यूज होतो की स्वतःचं माप स्वतः कसं घ्यायचं. पण या ठिकाणी घ्यायचं. आपल्याला किती पाहिजे स्लीव्ज शॉर्ट तर इथपर्यंत घेऊ शकतो आपण 5.5ची. आता 5.5चं मग आपल्याला राऊंड घ्यायचं आहे आर्म होल राऊंड. तर या ठिकाणी आर्म होल राऊंड घ्यायचं आपल्याला. तर किती भरतोय आपला आर्म होल राऊंड 13 इंच. तर असं या पद्धतीने घ्यायचं. आणि जर लॉंग स्लीव्जचं घ्यायचं असतं तर ज्या ठिकाणी आपली स्लीव्ज मोजली त्या ठिकाणीच घ्यायचं. इथं किती येतं 11. आणि लॉंग स्लीव्जचे 3 मापं घ्यावे लागतात. एक या ठिकाणी, एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी. असे 3 माप किंवा 2 माप आपण या ठिकाणी 11 आलं, या ठिकाणी किती येतं आपलं 12 इंच. तर अशा या पद्धतीने जर आपण व्यवस्थित अशी फिटिंग केली, रुंदी वगैरे पाहिली, पाठीमागचा गळा बॅकचा आपल्याला किती हवा आहे 8चा 8.5चा तर त्या पद्धतीने आपण कटिंग करू शकतो. तर मला असं वाटतं तुम्हाला माप स्वतः कसं घ्यायचं हे लक्षात आलं असेल. तर आज मी तुम्हाला थोडीशी कटिंग दाखवते आणि मग आपण स्टिचिंगचा व्हिडिओ पण पाहूया. चला पाहूया कटिंग. तर आपण माप कसे घ्यायचे ते पाहिलं आहे. आता आपण कटिंगची सुरुवात कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते. तर हा आपण एक पेपर घेतला आहे. तर तसं कपड्यावर पण आपण कट करू शकतो पण मी सोप्या भाषेत सांगायसाठी तुम्हाला हा पेपर घेतला आहे. आता ज्यांना नवीन पहिल्यापासून शिकायचं आहे किंवा ज्यांना फॅशन डिझायनर टाईप कटोरी किंवा क्रॉसपट्टी ते प्रिन्स कट 1 टक्स 4 टक्स शिकायचं आहे त्यांच्यासाठी. तर ज्यांना बघायचं असेल त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर हा आपण घेतला आहे. तर हा मी सिंगल पेपरच घेतला आहे कारण आपण एका ठिकाणी पाठीचा आणि एका ठिकाणी फ्रंटचा भाग टाकणार आहोत. तर हा पेपर टाकला आपण. पहिलं काय करायचं आपण एक सरळ रेषा आखून घ्यायची म्हणजे स्ट्रेट लाईन. या ठिकाणी अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. आता आपण काय पाहिलं होतं पाठीचा भाग पाहिला होता. तर आपली पाठीची उंची किती होती 14.5. आता आपण इथं कॅल्क्युलेशन करू सगळं. आपली पाठीची उंची किती होती 14.5. तर आता पाठीची उंची शोल्डर कसं टाकायचं आपली शोल्डर आहे 14.5 भरली होती शोल्डर भरली होती आपली 14.5. तर 14.5 काय करायचं 14.5 डिवायडेड 2 म्हणजे याचा निम्मा भाग घ्यायचा थोडक्यात. तर 14.5चा निम्मा भाग किती येतो आता हा टेप घ्यायचा 14.5चा निम्मा भाग करायचा आपल्याला बरोबर टोटल. आता मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते. असा आपल्याला जर तसा येत नसेल तर आणि या पद्धतीने किती आला आता हे 14.5चा 7.5 आला. तर या ठिकाणी किती घ्यायचं 7.5 7.25 येतो तसा आपण 7.5 घेऊ किंवा 7.25 घेतला तरी चालेल. या ठिकाणी आपण असं लिहून घेऊ. तर या ठिकाणी आता शोल्डर टाकायचं आपल्याला 7.25. आपण तसं लिहून घेतलं आहे पण या ठिकाणी टाकताना बरोबर घ्यायचं. तर 7.25 कसं टाकायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे 7 झालं, हे 7 झालं आपलं आणि ही जी रेष दिसती ही 7.25ची आहे आणि ही 7.5ची आहे. तर आपण ही रेष टाकणार आहोत बरोबर 7.25वर मार्किंग करायचं. या ठिकाणी जितकं परफेक्ट माप घेता आणि तितके रेषा आड्यागुड्या पडणार नाही किंवा क्रीज येणार नाही आपल्या शुद्ध भाषेत. आणि या ठिकाणाहून कंपल्सरी डाऊन उतरायचं 1 इंच. तर हे का उतरायचं 1 इंच मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी दाखवते मी तुम्हाला. तर आपलं असं या पद्धतीने असं शोल्डर असतं. या ठिकाणी आपलं शोल्डर आहे असं एकदम स्ट्रेट असतं का नसतं. तर हे शोल्डर कसं असतं आपलं या ठिकाणी थोडंसं असं डाऊन असतं या ठिकाणी. आणि मग आपण जर हा स्ट्रेट असा भाग टाकला हा भाग जो आहे आपला हा भाग स्ट्रेट टाकला या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्या घड्या पडतात ब्लाऊजला. त्यामुळे आपण हे 1 इंच असं थोडंसं डाऊन करायचं. त्यामुळे काय होतं आपला या ठिकाणी घड्या पडत नाहीत ब्लाऊजला.
तर हे 1 इंच खाली का उतरायचं आता ते मी तुम्हाला सांगितलं. आणि आता या ठिकाणी काय करायचं, कंपल्सरी कुठलाही ब्लाऊजचं माप असू द्या, गळ्याच्या बाजूने आपल्याला किती टाकायचं, कंपल्सरी 2.5 वर खूण करायची. या ठिकाणी कितीही हेवी ब्लाऊज असू, छोटं ब्लाऊज असू, या ठिकाणी कटिंग करताना अगोदर 2.5 इंचावर बरोबर मार्किंग करून घ्यायची, कुठलाही माप असो. नंतर स्केलच्या साहाय्याने याला या ठिकाणी अशी रेष ओढून घ्यायची. आता हे झालं आपलं एक परफेक्ट माप तयार इथपर्यंत. आता या ठिकाणी आपल्याला आर्महोल टाकायचा. आर्महोल काय करायचं, आता कुठलाही ब्लाऊज करताना एक आपलं म्हणजे कसं असतं, आर्महोलच्या ठिकाणी घड्या पडतात या ठिकाणी आणि पाठीच्या बाजूने पडतात किंवा या ठिकाणी पोटाच्या बाजूने पडतात. तर या ठिकाणी लक्ष देऊन ऐका, फक्त व्यवस्थित हँडल करा, म्हणजे डबल व्हिडिओ पहा, तुमच्या पहिल्या वेळेस लक्षात नाही आलं तर. आता आपण छातीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघणार आहोत. तर छातीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, आपली चेस्ट डिवायडेड 6 करायचं आणि यामध्ये +1 करायचं आणि इथं जे येईल ते आपलं उत्तर असेल. तर आपली चेस्ट किती आहे, आपली चेस्ट किती आहे 38, आपण फुल बस्टला घेतलेले, डिवायडेड 6 +1. आता किती येतं आपण पाहूया. तर आपली चेस्ट किती आहे 38 डिवायडेड 6 किती आलं आपलं 6.33 +1 करायचं, किती आलं आपलं 7.33. तर या ठिकाणी आपली चेस्ट किती येणार 7.33. पहिले 2 आकडेच घ्यायचे आपण. तर हे कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं नसेल तर लिहून घेत चला. आता हे कॅल्क्युलेशन झालं आपलं. आता या ठिकाणी आपण 7.33ला किंवा 7.30ला खूण करायची, बरोबर हे आहे असंच मार्किंग घेत चला. आता हे झालं आपलं 1.25 इंच. आता हे झालं आपलं 1.25 इंच, हे झालं आपलं 1.25 इंच. या ठिकाणी एक वरती समोर रेष घ्यायची, इथपर्यंत आपलं हे मार्किंग येतं. आता या ठिकाणी काय करायचं, एक आपल्याला चेस्टची लाईन मिळाली, ही लाईन अशी आखून घ्यायची. आलं तुमच्या लक्षात. या ठिकाणी ही चेस्ट लाईन आखून घ्यायची. आता ही झाली आपली चेस्टची लाईन. आता ही चेस्टची लाईन झाली, आपण आर्महोल शोल्डर घेतले. आता आपण पाठीमागून बंद गळ्याचंच ब्लाऊज शिवू पहिल्या वेळेस, आणि नंतर जर आपल्याला पाठीमागचा गळा जर गळा ठेवायचा असेल, बंद करायचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला मायनस करावं लागतं, तर ते तर सध्या करायची गरज नाही. तर या ठिकाणाहून बरोबर आपण आता काय करू, गळा आपला पुढचा किती टाकू. तर पुढचा गळा आपण किती मोजला होता 8.5 मोजला होता आपण. आता या ठिकाणाहून इथं सरळ अशी रेष मारून घ्यायची. ही रेष का बरं मारून घ्यायची, तर ज्यावेळेस आपण पुढचा गळा मोठा असेल त्यावेळेस हा गळा सैल पडतो आणि मग हा गळा शोल्डर आपल्या इकडं सरकतं आणि गळा लूज पडतो, म्हणून ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची. आणि आता या ठिकाणी आपण आता ही स्ट्रेट लाईन केली. या ठिकाणी आपण उंची टाकून घेऊ. आपली उंची किती होती 15, म्हणजे याच्यापासून. तर आता ह्या लाईनपासून बरोबर खाली 15 टाकून घ्यायचं. तर आपलं कुठपर्यंत येते 15, बरोबर इथपर्यंत येते 15 उंची आपली, अधिक 1 16 घ्यायचं. इथं किती घेणार आपण 16. तर या ठिकाणी पण आपण एक लाईन अशी मारून घेऊ. आता ही झाली आपली बरोबर उंचीची लाईन. आता आपली ड्राफ्टिंग इथपर्यंत पूर्ण झाली. लक्षात आलं एक तुमच्या, आपण शोल्डरचा निम्मा भाग टाकला, छातीचा 6वा भाग अधिक 1, या ठिकाणी आर्महोल टाकलं, आणि आता ही चेस्ट लाईन. आता आपल्याला या ठिकाणी पुढचा गळा आहे आणि पाठीमागचा बंद गळा आहे. तर आपला पाठीमागचा बंद गळा असल्यामुळे आपण या ठिकाणी आता काय करणार आहोत, मी कॅल्क्युलेशन दाखवते तुम्हाला. या ठिकाणी आपला बंद गळा आहे. तर या ठिकाणी बंद गळा असला तर काय करायचं, आपला जर छाती याचं माप कसं टाकायचं आपल्याला दाखवते. बंद गळा असेल तर आपली छातीचा भाग घ्यायचा 38, तुमचं कितीही असू द्या, याच्यातमध्ये प्लस काहीच बंद गळा असेल तर या ठिकाणी 2 याच्यामध्ये ॲड करायचे. कधी ॲड करायचे, बंद गळा असेल तर, आणि याला डिवायडेड 4 करायचं. तर आता आपण बघूयाचं किती येतं. आता आपला छातीचा भाग, छाती किती घडी कितीची आहे 38, प्लस किती करायचं 2, यामध्ये प्लस किती केलं 2 आपण इज इक्वल, आणि आता याला डिवायडेड 4 म्हणजे किती येतं आपलं 10. किती येते या ठिकाणी 10. तुमच्या लक्षात आलं आहे का, आपली छाती किती आहे 38, त्यामध्ये अधिक 2 करायचं. म्हणजे कसं, आपण ज्यावेळेस म्हणजे इथं आपलं ताणणार नाही,
ज्यावेळेस आपण परफेक्ट माप टाकू त्यावेळेस या ठिकाणी ताण बसतो. त्यामुळे आपण काय करायचं, या ठिकाणी बरोबर 38 हे 2 ॲड करायचे कंपल्सरी. ज्यावेळेस बंद गळा असेल त्याच वेळेस ॲड करायचे 2 आणि त्याचा चौथा भाग टाकायचा मग डायरेक्ट. हे 40चा चौथा भाग. तर या ठिकाणी टाकू आपण. तर किती येतं, चौथा भाग या ठिकाणी 10. या ठिकाणी किती येतो, 10. आणि यामध्ये 1.5 इंच तुम्हाला किती मार्जिन ठेवायचं ते त्याप्रमाणे शिलाई मार्जिन ठेवू शकता. तर या ठिकाणी आपण 1.5 इंच मार्जिन ठेवले. कोणी 2 ठेवतो, कोणी 1 ठेवतं आणि मी कंपल्सरी 1.5 ठेवते. या ठिकाणी इथपर्यंत लक्षात आलं आहे तुमच्या. आता या ठिकाणी आपण आर्म होल करून घेऊ. आता आपल्याला अगोदर गळा पाहायचा. आता याचा बंद गळा किती घेणार आहोत आपण. आता हा या ठिकाणी आपण ही लाईन आखून घेऊ. आता हा झाला आपला आर्म होल. आता आर्म होलसाठी काय करायचं, या ठिकाणी याचा सेंटर घ्यायचा बरोबर मध्ये आणि या ठिकाणी 1 इंच घ्यायचं. आता पहिलाच दिवस आहे, तुमच्या लक्षात येणार नाही तर व्हिडिओ दमाने पहा, स्लो करून पहा किंवा डबल पहा. पण तुम्ही जर या पद्धतीने कटिंग करायचे व्यवस्थित जर शिकले तर तुम्हाला परफेक्ट टेलर होण्याचं आणि तुम्ही मागेल ते शिलाई तुम्हाला देतील. तर या पद्धतीने हे बघा, हा आर्म होल आपला ड्रॉ झाला. आता आपल्याला गळा किती टाकायचा, काय टाकायचा, डिझाईन कशी करायची ते नंतर पाहू आपण. आता या ठिकाणी कमरेचा भाग घ्यायचा. तर आपला कमरेचा भाग किती होता, 34. आता हे आपण शोल्डरचं माप केलं, हे चेस्टचं माप केलं, म्हणजे याचं आर्म होलचं माप केलं आणि हे केलं आपण चेस्टचं माप. आणि आता आपण काय करणार आहोत, कमरेचं माप. तर कंबर आपली किती आहे, 34 याचं डिवायडेड 4 म्हणजे चौथा भाग. 34चा चौथा भाग किती येतो, तर या ठिकाणी आपण करून घेऊ. 34 म्हणजे 34 भागिले 2, नाही सॉरी 34 डिवायडेड 4 किती येतं, 8.5. तर याचं उत्तर किती येतं, 8.5. या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आलं आता हे सर्व कॅल्क्युलेशन. या ठिकाणी आता आपण कंबर टाकणार आहोत 8.5ची. या ठिकाणी 8.5ची. आता आपल्याला पाठीमागं टक्स जर टाकायचा असेल तर या ठिकाणी 1 इंच ॲड करावं लागतं. जर आपल्याला टक्स टाकायचा, इथपर्यंत आलं आपलं 8.5, 1 इंच आपल्याला पाठीचे जे टक्स टाकायचे आणि 1.5 इंच मार्जिन. आलं तुमच्या लक्षात आता बरोबर. मी तुम्हाला परत रिव्हिजन करून दाखवते वाटलंच तर. 1 मिनिट, आपण हे लाईन टू लाईन जोडून घेऊ. इथपर्यंत आपली पाठीमागची कटिंग ड्राफ्टिंग पूर्ण झाली. इथपर्यंत आपली पाठीमागची ड्राफ्टिंग पूर्ण झाली. आपण टाकला शोल्डरचा अर्धा भाग इथं. या ठिकाणी छातीचा 1/6 भाग अधिक 1. छातीचा म्हणजे आपल्याला पाठीमागचा बंद गळा करायचा असेल तर आपण त्यामध्ये 2 इंच ॲड करून छातीचा चौथा भाग टाकला, 1.5 इंच मार्जिन टाकलं. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आपल्या डॉटसाठी आणि 1.5 इंच समोरसाठी. तर एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. आणि पूर्ण व्हिडिओ जर पाहिजे असेल, तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ब्लाऊज शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.